नमस्कार. किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा. आपण ज्या बागेमध्ये उभा आहेत ही मौजा मुंडीपार येथील सघन पद्धतीने लागवड केलेली आंब्याची बाग आहे आणि मुख्यत्वे करून इथे केसर वाणाची लागवड या ठिकाणी झालेली आहे. या बागेच्या लागवडीचा जर इतिहास आपण बघितला तर निश्चितपणे मला सांगायला आनंद होईल की मी इथे कार्यरत असताना 2021 मध्ये तालुका कृषी अधिकारी म्हणून आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांची क्षेत्रीय भेट जवळच्या तालुक्यामध्ये अर्जुनी गोंदिया जिल्ह्यातील या ठिकाणी केली होती आणि तेथील विविध प्रकारचे बगीचे बघून फळपिकांचे आंब्याचे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ऊर्जा मिळाली कृषी विभागाच्या माध्यमातून. आणि आज आम्ही बघतोय एक आनंद होतो की या बगीच्यामध्ये उभं राहून जे फळ लागलेले आहे ते बघताना. तर हे गाव मुंडीपार आहे, याच्या बाजूचं सिंदीपार गाव आहे आणि परत लगतच लागून असलेलं मोरगाव, अशा 3 गावामध्ये आज 44 शेतकऱ्यांच्या शेतावर अशा प्रकारच्या सघन पद्धतीने लागवडीच्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून अधिक रोपांची लागवड करून 5 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर जवळपास 320 झाडे एकरी, 1 एकरला 320 झाडे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे सघन पद्धतीने. जी काही आपल्याकडे या 3 गावामध्ये क्लस्टरमध्ये लागवड झालेली आहे 44 शेतकऱ्यांकडे, ती मुख्यत्वे करून आपल्याकडे पर्जन्यमान जास्त आहे. आपण भात उत्पादक जिल्हा आहे आपला, भात खाचराची शेती आहे, त्याच्यामध्ये पाणी साचून जास्त राहतो. त्याच्यामुळे आम्ही एक प्रत्येक शेतामध्ये आंब्याची लागवड करताना सरी वरंबा पद्धतीने केलेली आहे. याला आपण इस्रायल पद्धत म्हणतो. उंच वरंबा याच्यामध्ये लागवड केली आहे आणि सर्व बागांना आपण ठिबक पद्धतीने यांनी योजनेचा पण लाभ घेतलेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी MREGS लागवडीसाठी नरेगा पद्धतीने MREGS अंतर्गत लागवड, दुसरं भाऊसाहेब फुंडकर असेल आणि कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या अनुदानाचा पण या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर अशाच एका बागेमध्ये याची सुरुवात ज्या शेतकऱ्यांनी केली या सघन लागवडीच्या क्लस्टरची, असे शेतकरी याच्या शेतावर आपण उभे आहात. असे चंद्रशेखरजी टेंभुर्णे, आपण त्यांना विचारूया त्यांचं मनोगत काय. तर चंद्रशेखरजी, आज तुमच्या बगीच्यामध्ये भेट दिल्यानंतर आम्ही सगळे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी सोबत आपले शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आपल्याला काय वाटते, आज आम्ही बघतोय की खूप सुंदर फळं तुमच्या बगीच्यामध्ये या फळपिकाला लागली आहेत आणि आज मला वाटते फक्त 3.5 वर्षाची ही बाग आहे आणि आपल्या बागेमध्ये सुद्धा एकरी 320 झाडे या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्याला काय वाटते? सांगायचं झालं तर मला पहिल्यांदा असं म्हणावं असं वाटते की साहेबांनी माझ्या बागेवरती जवळपास आता ह्या 3-3.5 वर्षामध्ये जवळपास 10-15 वेळा स्वतःहून भेट दिलेली आहे. त्याचा तर मला आनंद होतोच आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ही बाग जी विकसित झाली आहे यामध्ये कृषी विभागाचा सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे. पण आज माझ्या बागेमध्ये जसं ते भेट द्यायला आले आणि काय झालं काय नाही म्हणून ते बघावासाठी आले, त्याच्यात सांगावं असं वाटेल, आनंद होत आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की बाबा की आंबे वाढ झाल्यानंतर, त्याचा साईज मोठा झाल्यानंतर या माध्यमातून तुमचा प्रचार सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत होणार आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे दर सुद्धा निश्चितपणे मिळेल याची मिळेल. खात्री आहे. आणि 3-4 वर्षाची मेहनत आज कुठंतरी ही आम्हा शेतकऱ्यांच्या म्हणजे फळाला येत आहे, त्याचा आनंद अजून म्हणजे द्विगुणित होत आहे. नाही, दरम्यान मला सांगावं असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण अत्यल्प भूधारक शेतकरी आहात, बरोबर आहे. आपल्याकडे फक्त अर्धाच एकर शेती आहे आणि या परिसरामध्ये धानपट्ट्यामध्ये आपल्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, मोठे शेतकरी सुद्धा बाग लावायला धजावत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण जी हिंमत केली, आपल्या सहकार्याने जी हिंमत केली, त्याला आम्हाला दाद द्यायला पाहिजे की बाबा अत्यंत अल्प जमीन धारणा असून सुद्धा आपण ही हिंमत केली. त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पीक घेतलं. आजही तुम्ही याच्यामध्ये मधल्या भागामध्ये जी स्पेस, जी सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये मोकळेपणे पडू शकतो, तेवढ्या सुद्धा जागेमध्ये आपण कांदा लागवड केलेली आहे. म्हणजे अत्यंत तांत्रिक पद्धतीनं, एक चांगल्या पद्धतीनं मॅनेज म्हणून आज तुम्ही बाग उभी केलेली आहे आणि हीच बाग बाजूच्या शेतकऱ्यांना, परिसरातील शेतकऱ्यांना ह्या बागा आहेत तुमच्या गावातल्या, ह्या प्रेरणादायी ठरत आहेत. आणि म्हणूनच मी म्हटलं की या परिसरामध्ये तुमच्या 44 शेतकऱ्यांनी तुमच्या बागा बघून लागवड केलेली आहे. हे तुमच्यासाठी, तुमच्या गावासाठी आणि आमच्या कृषी विभागासाठी सुद्धा
अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तर आता हे जे मॅनेजमेंट आहे, तुम्ही सुरुवातीपासून कशा पद्धतीनं तुमची हिंमत मोठी केली आणि फळबागेकडे वळले, ज्याच्यातून तुम्हाला करावंसं वाटलं हे? सांगायचं झालं तर सुरुवातीपासून आम्ही बाहेरच जात होतो काम करायसाठी. परंतु कोरोनाच्या काळामुळे गावाकडं येऊन आपले जे घरं वगैरे होते, शेतीवाडी होती, इथं रमावं लागला. परंतु कमी जमीनधारणा असल्यामुळे त्याच्यातून उदरनिर्वाह होत नव्हता आणि म्हणून काहीतरी ह्या शेतीमध्ये पीक बदल करून वेगळं आर्थिक उत्पन्न जास्तीत जास्त कसा मिळवता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे सळकर्जुनी तालुक्यातली जे ललित क्षेत्रीय भेट सोनवणे. झाली होती आणि नंतर आम्हाला माहित पडलं वंजारी साहेबांच्या माध्यमातून की मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये एक सोनवाने आडनावाचे शेतकरी होते. आम्ही स्वतः त्यांच्या बागेवर जाऊन पाहून त्यांची अतिघन आंबा लागवड बघितली. केसरची बघितली आणि अजून आम्हाला ऊर्जा मिळाली आणि ठाम निश्चय झाला की आता आपल्याला आपला आर्थिक विकास करायचा असेल तर फळबागेकडेच वळलं पाहिजे. आणि सोबत मग 2-3 शेतकरी जोडून आम्ही पहिल्या वर्षी 2022ला आमच्या गावामध्ये 4 शेतकरी, बाजूच्या गावात 2 शेतकरी शिंदीपारला आणि मोरगावला 4 की 5 तरी असे टोटल 1 शेतकरी असे टोटल 9 लोकांनी आम्ही आंबा फळबागेची लागवड केली. सुरुवात केली. हा आणि हा फळ घेण्याचा आमचा पहिलाच वर्ष आहे. तर आजपर्यंत इथं आंतरपीक म्हणून आम्ही भाजीपाल्याच्या माध्यमातून बागेचाही उदरनिर्वाह आणि स्वतःच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह करत करत आजपर्यंत इथे आले आहोत. पण तुम्हाला काय वाटते की हा जे तुम्ही काम केलेलं आहे शेतामध्ये फळबागेची लागवड, तर ही लोकांसाठी कशी प्रेरणादायी ठरू शकते? तुम्हाला वाटते का आता लोक बरेचसे शेतकरी तुमच्या शेतावर येत असतील, आता आले असतील किंवा आता येतील पण काही शेतकरी, तर काय साधारणतः प्रतिक्रिया आहेत बाकीच्या शेतकऱ्यांची? बघा आता माझ्याकडे तर फक्त अर्धाच एकर शेती होती, तरी मी एवढी मोठी हिंमत केली आणि एक मॉडेल कसा तयार करता येईल. जे शेतकरी आहेत आपले ते प्रत्येक समस्याने म्हणजे ग्रासलेले आहेत. धान पीक करतात, विविध प्रकारचे पिकं करतात, परंतु कधी नैसर्गिक संकट येतो, कधी आर्थिक संकट येतो, मजुरांची समस्या उद्भवते आणि तरी ते शेती करतच आहेत. म्हणून एखाद्याकडे जसा 2, 3, 4 एकर किंवा जास्त शेती असेल त्या शेतकऱ्याने कमीत कमी अर्धा 1 एकर तरी फळबाग लावायला पाहिजे. कारण फळबाग हे शेतकऱ्याला जिवंत ठेवणारा आणि त्याला भविष्यामध्ये पेन्शन सारखा पैसा जो सरकारी कर्मचाऱ्याला मिळतो तो पेन्शन सारखा पैसा थोडा थोडा देत राहील, हा म्हणजे गॅरंटीचा काम आहे. म्हणून जास्त असेल त्यांनी अर्धा 1 एकर तरी फळबाग लावायला पाहिजे. निश्चितपणे म्हणजे आपण एकतर भात उत्पादक शेतकरी हो. आणि आज परिस्थिती बघतोय की भातासाठी मग बऱ्याचशा समस्या, हो. मग बोनसची मागणी, मागणी. मग रास्त दर मिळण्याची मागणी आणि बऱ्याचशा मग आर्थिक गरजा पूर्ण न होणे न होणे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत राहणे. आणि याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग आहे की फलोत्पादनाचा लागवड शेतामध्ये करून, कारण फलोत्पादन फळ असेल, भाजीपाला असेल, ह्याच गोष्टी माणसाला जास्त पैसे देऊ शकतात शेतकरी. आपल्याकडे उदाहरणं सुद्धा आहेत. भारतामध्ये असेल, जगामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जे लोकांनी फळशेतीकडे भाजीपाल्यांकडे वळले तेच लोक शेतकरी पुढे गेले, टिकून आहेत शेतीमध्ये. टिकून आहेत. आणि तुम्ही जो हा पुढाकार घेतला हा संपूर्ण जिल्ह्यासाठी मला वाटते खूप चांगला प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा वाटते. निश्चितपणे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि हे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद.